नमस्कार मित्रांनो, तर एक्सएममध्ये व्यवस्थितपणे डिपॉझिट केल्यानंतर एक्सएम ब्रोकर MT5ला कनेक्ट कसा करायचा आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला जर MT5ला कनेक्ट करायचा नसेल तर तुम्ही एक्सएम ॲपमध्ये सुद्धा ट्रेड करू शकता. सेम जसं तुम्ही MT5ला ट्रेड करता तसंच एक्सएम ॲपमध्ये सुद्धा करू शकता. हे कंपल्सरी नाही आहे कनेक्ट करणं ब्रोकर MT5ला, पण ज्यांना करायचं असेल ते करू शकतात आणि MT5ला ट्रेड करू शकतात. तर तुम्हाला एक्सएमला सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करू शकता. तर सर्वात आधी तुम्हाला मेटाट्रेडर 5 म्हणजेच MT5 ॲप डाउनलोड करायचं आहे. मी इथं केलेलं आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला आपलं एक्सएम अकाउंट क्रोमला लॉग इन करायचं आहे एक्सएम लॉग इन सर्च करून. तर मी माझं अकाउंट लॉग इन करणार आहे. एक्सएम लॉग इन सर्च केल्यानंतर इथं लॉग इनवर क्लिक करायचं आहे आणि लॉग इनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर असं इंटरफेस येणार आहे. यामध्ये तुम्ही आपला ईमेल ID पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर तुमच्या ईमेलला एक OTP येणार आहे. तो OTP इथं टाकायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय कोडवर क्लिक करायचं आहे. रिअलवरती क्लिक करायचं आहे. रिअलवरती क्लिक केल्यानंतर तुमचं ज्या IDत फंड असेल ती ID तुम्हाला इथं दिसणार आहे खाली, रिअलच्या खाली. आणि इथंच विड्रॉलच्या बाजूनं मॅनेज ऑप्शन येते. इथं मॅनेजवर क्लिक करायचं आहे आणि अकाउंट इन्फॉर्मेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अकाउंट इन्फॉर्मेशनवर तुम्हाला तुमचा सर्व्हर MT ID दिसणार आहे आणि पासवर्ड तर तुम्हाला माहीतच आहे. त्यानंतर तुम्हाला जायचं आहे MT5 ॲपला गेल्यानंतर इथं सेटिंगचं ऑप्शन येते. आता हे आयफोनमध्ये मी करत आहे. तुम्हाला जर अँड्रॉइडमध्ये करायचं असेल तर तिथं फाइंड ब्रोकरमध्ये तुम्हाला सर्च करावं लागेल आणि आयफोनमध्ये इथं न्यू अकाउंट येते, यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक्सएम ग्लोबल लिमिटेड सर्च करायचं आहे. तुमच्या खाली एक्सएम ग्लोबल लिमिटेडचा आयकॉन येणार आहे, यावरती क्लिक करायचं आहे. आता सर्वात आधी आपल्याला सर्व्हर सिलेक्ट करायचं आहे. सर्व्हर प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. तर आपलं सर्व्हर आहे MT5 9. तर आपलं जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. इथं तुम्ही जर चुकीचं सर्व्हर टाकलं तर तुमचं MT5ला अकाउंट लॉग इन होणार नाही. MT5 9 आपलं सर्व्हर आहे. तर मी सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर MT ID हा कॉपी करून आपल्याला टाकायचा आहे लॉग इनमध्ये आणि त्याच्यानंतर आपला जो पासवर्ड आहे तो इथं टाकायचा आहे. आणि आपण जेव्हा एक्सएममध्ये अकाउंट ओपन केलं होतं आणि ज्या ईमेल ID पासवर्ड टाकून आपण लॉग इन करतो तोच पासवर्ड इथं यूज करायचा आहे. हे सर्व टाकल्यावर तुम्हाला साइन इनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचं अकाउंट व्यवस्थितपणे इथं कनेक्ट होणार आहे. माझं नाव बघू शकता तुम्ही, सुरेश घावंडे इथं नाव येत आहे. आणि इथं क्यूट्समध्ये तुम्ही सर्व पेअर ॲड करू शकता. जसं मी इथं गोल्डची पेअर ॲड करतो, मी गोल्डमध्ये ट्रेड करतो. तर आणि गोल्डची पेअर ॲड केल्यानंतर इथून तुम्ही हा ट्रेड घेऊ शकता. बाय साईडने, सेल साईडने SL लावू शकता, स्टॉप लॉस लावू शकता. आय होप तुम्हाला MT5ला